नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2024 शिपाई, हमाल व लिपिक या पदांकरिता अत्यंत संभाव्य असे प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूया. मुंबई उच्च न्यायालयाची इमारत कोणत्या वास्तुशैलीत बांधलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, गॅथिक या शैलीमध्ये बांधलेली आहे. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत समिती आणि नगरपंचायत, यामध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर एकूण 50% आरक्षण आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणत्या समुद्र किनाऱ्यावर आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, अरबी समुद्र. प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोघेही अनुपस्थित असल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो? या प्रश्नाचे उत्तर आहे सरन्यायाधीश. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, भिल्ल ही आदिवासी जमात सर्वाधिक कोणत्या राज्यात आढळते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 6, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाला काय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे चीफ जस्टिस. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, भारतात लिथियमचे सर्वात मोठे साठे कोणत्या केंद्रशासित प्रदेशात सापडले आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, नंदुरबार या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 9, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणते आहेत? कोणते आहेत ते? मूळ, अपील आणि सल्लागार. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकृत संकेतस्थळ कोणत्या डोमेनवर आहे? तर कोणत्या डोमेनवर आहे? .nic.in. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. या डोमेनवर आहे. प्रश्न क्रमांक 11, उच्च न्यायालयाशी संबंधित कलमे संविधानाच्या कोणत्या भागात आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, भाग 6 मध्ये. प्रश्न क्रमांक 12, पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? या प्रश्नाचे उत्तर आहे बाबर व इब्राहिम लोधी. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? कोणत्या नदीवर आहे? तर भीमा या नदीवर आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कोणता इंग्रज अधिकारी उपस्थित होता? या प्रश्नाचे उत्तर आहे हेनरी ऑक्सेंडर. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, भारतीय संविधानातील कोणत्या कलमात नागरिकांची मूलभूत कर्तव्ये नमूद आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, कलम 51 अ मध्ये. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, विधानसभा सदस्यासाठी किमान वय किती लागते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, 25 वर्ष. मग विधान परिषदेसाठी किती लागतं? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. प्रश्न क्रमांक 17, भारतात इसवी सन 1856 मध्ये पुरातत्व विभागाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, बाळशास्त्री जांभेकर. काय ओळखले जाते? मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जाते.
प्रश्न क्रमांक 19, भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. खूप वेळा परीक्षेला विचारला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 20, महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आत्मवृत्त. प्रश्न क्रमांक 21, सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पश्चिम बंगाल. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, कापसाचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे अमरावती. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख आहे? कोणत्या वेदामध्ये आहे? तर सामवेदामध्ये संगीताचा उल्लेख केले गेला आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. या प्रश्नाला तुम्ही IMP करू शकता. अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 25, भारताने तयार केलेला पहिला सुपर कॅम्प्युटर कोणता आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे परम. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.